हाय फ्रेंड्स, आज आपण एक जबरदस्त क्यूब रूट शिकणार आहोत. ही ट्रिक वापरली तर तुम्ही काही सेकंदात क्यूब रूट काढू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही ट्रिक एकदा समजली की कधीच विसरणार नाही. चला तर मग आता आपण आपल्या ट्रिककडे वळूया. आता बघा, क्यूब रूट ट्रिक आपल्याला फाइंड करायचा आहे. त्याच्या पहिले आपल्याला 10 पर्यंत कमीत कमी क्यूब पार्ट असणं गरजेचे आहे. ऍटलीस्ट 10 पर्यंत तरी पार्ट पाहिजे. बघा, त्यानंतर बघा 1 चा क्यूब किती आहे? 1 आहे. 2 चा क्यूब 8 आहे, 3 चा क्यूब 27 आहे, 4 चा क्यूब 64 आहे, 5 चा क्यूब 125 आहे, 6 चा क्यूब किती आहे? 216 आहे, 7 चा क्यूब आहे 343, 8 चा क्यूब आहे 512, 9 चा क्यूब आहे 729 आणि 10 चा क्यूब आहे 1000 म्हणजे 1000 आहे. चला आता इम्पॉर्टंट इथं बघा, इम्पॉर्टंट म्हणजे काय? इथं बघा, प्रत्येक नंबरच्या क्यूबला लास्ट बघा कोणकोणता युनिट नंबर येत असतो. 1 ला लास्ट किती? 1 आहे. इथं 1 आहे म्हणून 1 येतोय. ठीक आहे, काही अडचण नाही. आता बघा 2 च्या लास्टला काय? 8 आहे. इथं लक्षात ठेवणे 2 च्या लास्टला 8 असेल आणि 8 च्या क्यूबला लास्ट काय असेल? 2 येत असेल. इथे बघा 3 च्या क्यूबला लास्ट 7 आहे आणि 7 च्या लास्ट क्यूबला काय? 3 आहे. म्हणून 3 च्या लास्ट 3 आणि 7 हे एक दुसऱ्याची काय? क्रॉस आहे. त्याच्यामुळे एवढे दोन लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. इथे बघा 4 च्या लास्ट 4 आहे, 64 आहे, 4 चा क्यूब म्हणजे लास्ट 4 आहे. 5 चा क्यूब लास्ट हे बघा 125 लास्ट काय? 5 येत आहे. 6 चा क्यूब 216 आहे, लास्टला 6 येत आहे. 7 चा क्यूब इथे मी सांगितलंय 7 च्या लास्ट काय आला पाहिजे? 3 लक्षात ठेवा. हे बघा 7 च्या लास्ट काय येत आहे? 3 येत आहे. त्यानंतर बघा 8 च्या लास्ट काय? 2 येत आहे. इथं सांगितलंय मी 8 च्या काय? 2 येत आहे. त्यानंतर 9 चा लास्ट क्यूब किती आहे? 9 येत आहे. आता इथे बघा असा कोणत्या नंबरचा क्यूब आहे ज्याच्या लास्ट युनिटला 9 येत आहे? असा काय? डायरेक्ट 9 आहे, म्हणून डायरेक्ट 9च लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर क्यूब आहे 3 नंबर आपल्याला काय करायचे? स्किप करायचे. 3 नंबर आपल्याला सोडून द्यायचे आहे. त्यानंतर या नंबरचा विचार करा. आता अशा नंबरचा क्यूब सांगा तो 6 असला पाहिजे किंवा 6 पेक्षा कमी असला पाहिजे. असं काय? बघा 1 चा क्यूब काय? 1 आहे. 2 चा क्यूब काय? 8 आहे. 8 पेक्षा आपल्याला छोटा नंबर पाहिजे, म्हणजे इथं काय येणार आहे? 1 आहे. हा जो नंबर आहे 19 चा क्यूब आहे. बघा किती सिंपल आहे. आता बघू आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा 9 आहे. बस 9 नंबर असेल तर 9 चे 9च लक्षात ठेवायचं आहे. लक्षात फक्त हेच नंबर ठेवायचे की 2 च्या लास्ट 8 येत असेल, 8 च्या लास्ट 2 येत असेल, 3 च्या लास्ट 7 येत असेल, 7 च्या लास्ट येत असेल 3 येत आहे. इथं 9 येतं, 9 डायरेक्ट 9 ऍज इट इज लिहिलं तरी चालते. त्यानंतर बघा क्यूब आहे म्हणून 3 नंबर आपल्याला काय करायचे? सोडून द्यायचे आहे. आता ह्या 3 नंबरचा विचार करा. आता अशा नंबरचा क्यूब शोधा ह्या 205 पेक्षा कमी असला पाहिजे. आता बघा 6 चा क्यूब 216 आहे, म्हणजे 205 पेक्षा मोठा आहे, म्हणून हा नंबर चालणार नाही. आपल्याला नंबर चालेल 125 म्हणजे 5 चा क्यूब चालेल, म्हणून इथं आपण करू डायरेक्ट 5. 59 चा काय? हा नंबर काय आहे? क्यूब आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर तिसरा बघा. आता 8 आहे, मी सांगितलं 8 च्या लास्ट काय लक्षात ठेवायचं? इथं बघा 8 च्या लास्ट काय लक्षात ठेवायचं? 2 लक्षात ठेवायचे, म्हणून इथं काय करणार आपण? डायरेक्ट 2 करणार आहे. त्यानंतर क्यूब असल्यामुळे 3 नंबर काय करायचे? सोडून द्यायचे आहे. आता या 3 नंबरचा विचार करा. या 3 नंबरचा असा विचार करा, असा कोणत्या नंबरचा क्यूब आहे हे 373 पेक्षा काय असला पाहिजे? छोटा असला पाहिजे किंवा इतका असला पाहिजे. बघा 343 बघा 7 चा क्यूब आहे, या नंबर पेक्षा छोटा आहे. त्यानंतर या नंबर पेक्षा मोठा डायरेक्ट 512 आहे, म्हणून हा नंबर आपण घेऊ शकत नाही. आपण नंबर घेऊ शकतो 7, कारण 7 चा क्यूब किती आहे? 343, म्हणून आपण आला इथं 7. बघा हा 72 नंबरचा काय? क्यूब आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघा. इथं 1 आहे. 1 चा क्यूब काय? लास्टला 1च आहे, त्याच्यामुळे काय लक्षात ठेवलंच पाहिजे असं कंपल्सरी नाहीये. त्यानंतर क्यूब असल्यामुळे 3 नंबर सोडून द्या. आता ह्या 3 नंबरचा विचार आपण करूया. आता अशा नंबरचा क्यूब सांगायचा आहे तो 753 पेक्षा काय असला पाहिजे? कमी असला काय पाहिजे किंवा इतकाच असला पाहिजे. इथे बघा 9 चा क्यूब किती आहे? 9 चा क्यूब किती? 729 आहे. चालेल, म्हणजे इथं 9 जरी घेतला तरी चालेल. इथं 9 घेतला कारण की 729 9 चा क्यूब आहे. या नंबर पेक्षा हा नंबर काय? छोटा आहे. हा जो 91 चा काय आहे? क्यूब आहे. त्यानंतर बघा आता इथं 8 आहे, मी सांगितले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इम्पॉर्टंट मध्ये बघा 8 चा क्रॉस काय? 2 आहे, म्हणून इथं काय करणार आपण? 2 करणार आहे. त्यानंतर क्यूब असल्यामुळे 3 नंबर काय करायचे? सोडून द्या. आता ह्या 4 नंबरचा विचार करू आपण. इथं जे उरलेले 4 नंबर आहे 1061 चा विचार करा. आता अशा नंबरचा क्यूब शोधा की या नंबरपेक्षा कमी असला पाहिजे किंवा या नंबरपेक्षा काय असला पाहिजे? इतका असला पाहिजे. आता इथं काय? 10 आहे बघा. काय आहे? 10 आहे. 10 चा क्यूब किती? 1000 आहे, म्हणजे 1000 च्या जवळचा आहे, म्हणून आपण इथं काय करू शकतो? डायरेक्ट इनडायरेक्ट 10 करू शकतो. आता कमेंट्स बॉक्समध्ये आता मला सांगायचं आहे की हा नंबर कोणत्या नंबरचा क्यूब आहे. इथं तुम्ही लक्षात ठेवा 2 च्या क्रॉस काय? इथं बघा 2 च्या क्रॉस काय? 8 आहे, 8 च्या क्रॉस काय? 2 आहे, 3 च्या क्रॉस काय आहे? 7 आहे आणि 7 च्या क्रॉस काय? 3 आहे. ही इम्पॉर्टंट लाईन आहे. या इम्पॉर्टंट हे पार्ट झालं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, ही ही क्यूब रूट ट्रिक तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशाच मस्त ट्रिक्स शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू पुढच्या एक जबरदस्त ट्रिक सोबत. थँक्यू.